Lesson 1, Living World and Classification of Microbes. First, what is hierarchy for classification of living things? Hierarchy of classification of living things म्हणजे काय हे आपण लास्ट इयर 7th मध्ये शिकलेलो आहे. A hierarchy is formed in the classification that starts with kingdom animals or kingdom plants. Further groups and subgroups are formed depending upon the similarities and differences. Hierarchy म्हणजे काय, प्लांट्स अँड ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करायचं. त्यांच्यात जे कॉमन डिफरन्सेस किंवा कॉमन बेसिक जे डिफरन्सेस असतात किंवा बेसिक सिमिलॅरिटीज असतात त्यांच्या बेसिसवर ॲनिमल्स किंवा प्लांट्सचं क्लासिफिकेशन करायचं आणि त्याच्यानंतर त्यांचे ग्रुप्स किंवा सबग्रुप्स फॉर्म करायचे. याला हिरार्की ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतात. दिस इज कॉल्ड हिरार्की ऑफ क्लासिफिकेशन. हू इन्व्हेंटेड बायनोमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर? बायनोमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचरचा कोणी इन्व्हेंट केली? कार्ल लिनॉस. बायनोमियल नॉमेनक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम. आता बायनोमियल नॉमेनक्लेचर हे कशासाठी यूज केलं जातं तर प्रत्येक ऑर्गॅनिझमचं आपल्याला ओळखता, प्रत्येक ऑर्गॅनिझमला स्वतःची ओळख देण्यासाठी बायनोमियल नॉमेनक्लेचर यूज केलं जातं. Which levels of hierarchy are considered while writing the name of binomial nomenclature? Binomial nomenclature मध्ये प्रत्येकाची नाव लिहिण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? Binomial nomenclature is used to identify each organism. प्रत्येक ऑर्गॅनिझम ओळखण्यासाठी आपण बायनोमियल नोमेनक्लेचरचा यूज करतो. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. बायनोमियल नोमेनक्लेचर मेथडमध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझमला सायंटिफिक नाव दिलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ 2 parts. द फर्स्ट पार्ट इज जीनस अँड सेकंड इज स्पीसीज. फर्स्ट नाव काय आहे तर जीनस अँड सेकंड स्पीसीज. जीनस, what is meant by genus? A group into which animal, plants, etc. that have similar characteristics are divided and it's smaller than family and larger than species. Genus म्हणजे काय? A group into which ग्रुपमध्ये ॲनिमल्स आणि प्लांट्स त्यांच्यात सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स असणारे ॲनिमल्स किंवा प्लांट्सचा जो ग्रुप आहे त्याला जिनस असं म्हणतात. जिनस हे स्मॉलर दॅन फॅमिलीपेक्षा स्मॉलर असतो बट लार्जर दॅन स्पीसीजपेक्षा मोठा असतो. स्पीसीज, अ सेट ऑफ ॲनिमल्स or plants in which the members have similar characteristics to each other can be bred with each other. Species, a set of animals or plants किंवा ॲनिमल्सचा सेट in which अशा सेटमध्ये सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स असलेल्या प्लांट्सचा किंवा ॲनिमल्सचा ग्रुप केला जातो आणि ते एकमेकांबरोबर ब्रीडिंग करू शकतात किंवा रिप्रोडक्शन करू शकतात. रॉबर्ट विटेकर वॉज ॲन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. इन 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. रॉबर्ट विटेकर हा एक इकॉलॉजिस्ट होता. इन 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याने लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. Living organisms are first classified into prokaryotes and eukaryotes. फर्स्ट क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे तर फर्स्ट प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स आर ऑर्गॅनिझम्स न्यूक्लियस इज नॉट डेव्हलप. प्रोकॅरियोट्स असे ऑर्गॅनिझम आहे त्यांचं न्यूक्लियस हे वेल डेव्हलप नसतं. न्यूक्लियस म्हणजे काय तर आपला जे सेल असतो, ऑल ॲनिमल्स आर मेड अप ऑफ सेल्स. सगळे ॲनिमल्स हे सेल्सपासनं बनलेले असतात. सेलचा जो सेंट्रल पार्ट असतो,
सेलचा जो सेंट्रल अँड इम्पॉर्टंट पार्ट असतो त्याला न्यूक्लियस असं म्हणतात. प्रोकॅरियोट्समध्ये न्यूक्लियस डेव्हलप नसतं. अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज ॲब्सेंट. आता न्यूक्लियस असतं त्याच्याभोवती एक मेम्ब्रेन और एक वॉल असते, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं म्हणतात. प्रोकॅरियोट्समध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे ॲब्सेंट असतं. सेकंड इज युकॅरियोट्स. युकॅरियोट्समध्ये असे ऑर्गॅनिझम्स न्यूक्लियस इज वेल डेव्हलप. अशा ऑर्गॅनिझम्समध्ये सेलमध्ये न्यूक्लियस हे डेव्हलप्ड असतं अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. आता प्रोकॅरियोट्स आर फर्दर डिवायडेड इंटू युनिसेल्युलर. युनिसेल्युलर मीन्स विथ वन सेल. असे ऑर्गॅनिझम ज्यांचे वन सेलने बनलेले असतात. आता युनिसेल्युलरमध्ये पुढचे सबग्रुप काय आहे तर किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा. आता युकॅरियोट्स. Eukaryotes are further divided into unicellular and multicellular. Unicellular म्हणजे animals made up of one cell and multicellular means organisms made up of many cells. Unicellular are further divided into kingdom Protista and multicellular are further divided into kingdom fungus, kingdom plants and kingdom animals. किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर किंगडम मोनेरा हे सगळे युनिसेल्युलर्स ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ते प्रोकॅरियोट्स आहेत. युनिसेल्युलर्स मीन्स दीज ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सिंगल सेल अँड प्रोकॅरियोट्स मीन्स न्यूक्लियस इज ॲब्सेंट and nucleus is not well developed and nuclear membrane is absent. Further they are divided. Second characteristics is autotrophic or heterotrophic. Autotrophic म्हणजे काय तर ते स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतात and heterotrophic म्हणजे काय तर त्यांच्यात क्लोरोप्लास्ट प्रेझेंट नसतं किंवा ते त्यांच्या फूडसाठी किंवा न्यूट्रिशनसाठी दुसऱ्यांवर डिपेंड असतात. अशा ऑर्गॅनिझमना हेटरोट्रॉफिक म्हणतात आणि ऑटोट्रॉफिक म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतात त्यांना ऑटोट्रॉफिक असं म्हणतात. प्रोकॅरियोट्स न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप. थर्ड फीचर इज प्रोकॅरियोट. न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज ॲब्सेंट. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम मोनेरा. सेकंड किंगडम प्रोटिस्टा. First characteristic is eukaryotes. Nucleus is well developed. Eukaryotes means nucleus is well developed and nuclear membrane is present. Unicellular. These organisms are made up of single cell and they can be autotrophs or heterotrophs. Autotrophs म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतात. फॉर एक्झाम्पल युग्लेना वोल्वॉक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. युग्लेना किंवा वोल्वॉक्स हे यांच्यात क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं त्यामुळे ते फोटोसिंथेसिस प्रोसेसने स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतात. हेटरोट्रॉप्स अमिबा अँड पायरामोशियम हे हेटरोट्रॉप्स आहेत म्हणजे ते स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी किंवा दुसऱ्यांवर डिपेंड असतात. They have fourth characteristics is they have pseudopodia or hair-like cilia or whip-like flagella for locomotion. त्यांना मूवमेंट करण्यासाठी अमिबा आहे त्याला सुडोपोडिया आहे. अमिबा हॅज सुडोपोडिया फॉर लोकोमोशन किंवा फॉर मूवमेंटसाठी अँड पॅरामोशियम हॅज सिलिया और फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. किंगडम फंगस. First characteristics is multicellular, consists of many cells. Kingdom fungus the first characteristic आहे तर these organisms are multicellular, consist of many cells. Second characteristics eukaryotes means nucleus is well developed. Heterotrophs non-green.
Fungus is a heterotroph, means non-green. Chloroplast is not contained. Fungus is depend on other organisms for nutrition. Most of them, fourth characteristics is most of them are saprotrophs. Saprotrophs means they feed upon decaying organic matter. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय, तर ते डेड बॉडीज असतात त्यांच्यामधनं त्यांच्यावर त्यांना ते डिकम्पोज करतात आणि त्याच्यातनं ते त्यांचं न्यूट्रिशन मिळवतात. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन. त्यांची जी सेल वॉल आहे ती चिटिन ह्या कॉम्प्लेक्स शुगरपासनं बनलेली आहे. सम फंगाई आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिई आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम. सम फंगाई आर थ्रेड लाईक. आता काही फंगाई आहेत ते फंगाई किंवा फंगाई ते थ्रेड लाईक, त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं तर थ्रेड लाईक असतं आणि त्यांच्या सायटोप्लाझम म्हणजे सेलचा सेलमध्ये किंवा सेलमध्ये सायटोप्लाझम असतं, त्याच्यात मेनी न्यूक्लिई असतात. Classification of microbes. Microbes are microorganism which cannot be seen with naked eyes. आता आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन बघितलं, आता मायक्रोब्सचं क्लासिफिकेशन बघूया. मायक्रोब्स आर मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रोब्स म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे आपण नुसत्या डोळ्यांनी बघू शकत नाही. फर्स्ट इज बॅक्टेरिया. साईज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. आता मायक्रोमीटर म्हणजे काय, सपोज 1 सेंटीमीटर आहे, 1 सेंटीमीटरचे सपोज आपण 1000 पार्ट केले, 1 सेंटीमीटरला आपण 1000 पार्टमध्ये डिवाइड केलं तर जो एक पार्ट असेल त्याला मायक्रोमीटर असं म्हणतात. आता ह्या बॅक्टेरियाची जी साईज आहे ती टू स्मॉल आहे, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर, विच वी कॅनॉट बी सीन विथ आवर नेकेड आईज. First characteristics, unicellular. Unicellular means made up of single cell. Made up of single cell. Second characteristics, prokaryotes. Nucleus is not developed. Prokaryote means nucleus is not developed and nuclear membrane is absent. They reproduce by simple binary fission. त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं तर बायनरी फिजनने होतं. बॅक्टेरियांचं रिप्रोडक्शन बायनरी फिजनने होतं. आता बायनरी फिजन म्हणजे काय, आता सपोज हा एक 1 बॅक्टेरिया आहे, हा 1 बॅक्टेरिया आहे, त्याचे पुढे 2 हाफ होतात, एक हाफ होतो आणि हा दुसरा हाफ होतो. एक बॅक्टेरिया 2 हाफमध्ये डिवाइड होतो. आता हा जो फर्स्ट हाफ आहे त्याचा कंप्लीट बॅक्टेरिया बनतो, त्याचा एक कंप्लीट बॅक्टेरिया बनतो. हा सेकंड हाफ आहे त्याचा एक कंप्लीट बॅक्टेरिया बनतो. आता त्याच्यानंतर काय होतं, आता हा जो कंप्लीट बॅक्टेरिया आहे त्याचे परत 2 हाफ्स बनतात, त्याचे परत 2 हाफ बनतात. म्हणजेच याचे दोनाचे 2 बॅक्टेरिया आहेत त्याचे 4 होतात, 4चे 8 होतात, 8चे 16 होतात, असे ते डबल होत जातात. याला बायनरी फिजनने ते रिप्रोडक्शन होतं असं म्हणतात. इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. जर त्यांना फेवरेबल कंडिशन्स असतील रिप्रोडक्शनसाठी, जर फेवरेबल कंडिशन असतील तर बॅक्टेरियाची हे विगरसली म्हणजे खूप स्ट्रॉंग ग्रोथ होते आणि ते विदिन 20 मिनिट्स त्यांचा नंबर डबल होतो. सेकंड, फंगस. साईज 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. आता युकॅरियोट्स. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज युकॅरियोट्स, न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इज मल्टीसेल्युलर, made up of many cells. They reproduce sexually or asexually by cell division or budding. त्यांचं रिप्रोडक्शन सेक्शुअली होतं किंवा असेक्शुअली होतं आणि सेल
सेल डिव्हिजन होतं किंवा बडिंगने होतं. आता हा जो पोर्शन आहे तो तुम्हाला 9th शिकायला मिळेल. थर्ड इज algae. Size 10 micrometer to 100 micrometer. First characteristics is multicellular, means made up of many cells. Second is eukaryotes, means nucleus is well developed. आता अल्गी आहे. अल्गी हे ग्रीन कलरमध्ये असतं. आता अल्गी तुम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा इकडे आपल्याला बघायला मिळतं. नदीचे काठ किंवा विहीर असते त्याच्या ज्या भिंतीवर किंवा नदीच्या काठाला एक ग्रीन कलरचे शेवाळं उगवलेलं असतं, त्याला अल्गी असं म्हणतात. आता ग्रीन इन कलर मीन्स ते ऑटोट्रॉफ्स आहेत. क्लोरोप्लास्ट प्रेझेंट, ऑटोट्रॉफिक. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट. आता फोटोसिंथेसिस प्रोसेसने ते स्वतःचं न्यूट्रिशन किंवा स्वतःचं फूड तयार करू शकतात. क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. फॉर एक्झाम्पल क्लोरेला अँड क्लॅमायडोमोनस हे त्यांची एक्झाम्पल आहे. व्हेरी फ्यू स्पीसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. खूप कमी स्पीसीज आहेत अल्गीच्या ज्या युनिसेल्युलर आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर. अल्गीच्या ज्या बऱ्याचशा स्पीसीज आहेत त्या मल्टीसेल्युलर आहेत अँड विजिबल विथ नेकेड आईज. आपण त्या सहज डोळ्यांना आपल्याला दिसू शकतात. फोर्थ वन इज प्रोटिस्टा. साईज 200 मायक्रोमीटर. First characteristics unicellular, made up of one cell. Eukaryotic cell means a nucleus is well developed. Protista found in soil. आता आपल्याला प्रोटिस्टा कुठे बघायला मिळतात तर सॉइलमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये किंवा सी वॉटरमध्ये आपल्याला प्रोटिस्टा दिसतात. सम फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स. आपल्याला काही प्रोटिस्टा आहेत ते आपल्याला दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये आपल्याला मिळतात. आर पॅथोजेनिक. त्याला काय म्हणतात तर पॅथोजेनिक. दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. आता जे प्रोटिस्टा आहे त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं तर सेल डिव्हिजनने त्यांचं रिप्रोडक्शन होतं. फिफ्थ वन इज व्हायरस. व्हायरस. आता आपण ह्या व्हायरस या वर्डशी आपण खूप फॅमिलियर झालेलो आहे कोरोना व्हायरसमुळे. आता साईज, व्हायरसची साईज किती आहे तर 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आता नॅनोमीटर ही खूपच लहान साईज आहे. आता आपण जसं मायक्रोमीटर बघितलं होतं 1 सेंटीमीटर जसं आपण 1000 पार्ट केले तर आपल्याला एक पार्ट म्हणजे मायक्रोमीटर असतं. आता नॅनोमीटर म्हणजे काय तर आपण 1 सेंटीमीटर आहे त्याचे जर तुम्ही 1 वर 9 zeros इतके पार्ट जर तुम्ही केले तर एक पार्ट जो असेल तो नॅनोमीटर आहे. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हायरस हे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. बट वेन दे एंटर अदर एनी बॉडी, जेव्हा ते दुसऱ्या एका बॉडीमध्ये एंटर करतात दे मल्टिप्लाय इन लार्ज नंबर. जेव्हा ते बॉडीमध्ये एंटर करतात तेव्हा त्यांची ग्रोथ होते आणि ते मल्टिप्लाय होतात लार्ज नंबरमध्ये. व्हायरस कंटेन DNA और RNA, absorb nutrients and multiply in large numbers. आता व्हायरसमध्ये काय कंटेन असतं तर DNA और RNA. ते न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब करतात आणि मल्टिप्लाय होतात, लार्ज नंबरमध्ये मल्टिप्लाय होतात. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट अँड ॲनिमल्स. व्हायरसेसमुळे प्लांट्स अँड ॲनिमल्सला बरेचसे डिसीजेस होतात. अँड कॅन बी सीन विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आपण जे व्हायरस आहे त्यांना आपण बघू शकत नाही नेकेड आईजने, बट आपल्याला जर त्यांना बघायचं असेल किंवा निरीक्षण करायचं असेल किंवा ऑब्झर्व करायचं असेल तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करावा लागतो. आता आपण ह्या लेसनचा बराचसा पोर्शन एक्सप्लेन केलेला आहे. आता आपण थोडं मधले पॉईंट्स बघूया. आता हा जो पार्ट आहे तो आपण बघूया. According to 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea.
आता 2011च्या सेन्ससप्रमाणे 87 बिलियन स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला अर्थवर म्हणजेच लँड अँड सीवर आपल्याला 87 मिलियन स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सापडल्या आहेत. To such a vast number, to study such a vast number, it was essential to divide them into groups. आता ह्या इतक्या मोठ्या लार्ज नंबर मधल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जर स्टडी करायची असेल तर त्यांचं क्लासिफिकेशन करणं किंवा त्यांना डिवाइड करणं ग्रुप्समध्ये हे खूप नेसेसरी होतं. सो ग्रुप्स अँड सब ग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्याच्या ह्या नेसेसिटीमुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे ग्रुप्स अँड फर्दर सब ग्रुप्स फॉर्म केले झाले. आता हे कोणत्या बेसिसवर फॉर्म केले गेले तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये डिफरन्सेस अँड सिमिलॅरिटीज असतील त्यांच्यावर त्यांचे सब ग्रुप्स किंवा ग्रुप्स फॉर्म केले गेले. आता इन हिस्ट्री आपण हा पोर्शन बघू. कार्ल लिनस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम्स. कार्ल लिनस या सायंटिस्टने 1735 मध्ये लिव्हिंग वर्ल्डचे 2 किंगडम्समध्ये क्लासिफिकेशन केलं. फर्स्ट व्हेजिटेबलिया अँड ॲनिमेलिया. सेकंड हेकेल इन 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम्स. हेकेलने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं 3 ग्रुप्समध्ये क्लासिफिकेशन केलं. प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. In 1925, Chaitin created 2 groups, prokaryotes and eukaryotes. चॅटन या सायंटिस्टने 2 ग्रुप्समध्ये क्लासिफिकेशन केलं, प्रोकॅरियट्स अँड युकॅरियट्स. In 1938, Copeland divided living organisms into 4 kingdoms. कोपलँड या सायंटिस्टने 4 किंगडम्समध्ये क्लासिफिकेशन केलं. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. रॉबर्ट विटेकर इन त्याचा पिरियड कोणता होता तर 1920 to 1980. was an American ecologist. In 1969 he divided living organism in 5 groups. रॉबर्ट विटेकरने 5 ग्रुप्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. आता फॉर दिस क्लासिफिकेशन विटेकर कन्सिडर द फॉलोइंग क्रायटेरिया. त्याने हा क्रायटेरिया फॉलो केला. फर्स्ट कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. फर्स्ट त्यांचा बेसिस काय होतं क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया काय होता तर प्रोकॅरियट्स अँड युकॅरियट्स. आपण हे मगाशीच बघितलं. प्रोकॅरियट मीन्स न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप अँड युकॅरियोटिक मीन्स ऑर्गॅनिझम विथ वेल डेव्हलप न्यूक्लियस. सेकंड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. First, unicellular or multicellular. Unicellular means organisms made up of one cell and multicellular means organisms made up of many cells. आता थर्ड क्रायटेरिया काय आहे तर मोड ऑफ न्यूट्रिशन. प्लांट्स हे ऑटोट्रॉफिक असतात कारण त्यांच्यात क्लोरोप्लास्ट असतं आणि फोटोसिंथेसिस प्रोसेसने ते आपलं न्यूट्रिशन करू शकतात किंवा स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतात. आता फंगाई सॅप्रोफॅटिक. फंगाई हे सॅप्रोफॅटिक आहे. ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. ते त्यांचं न्यूट्रिशन कसं करतात तर डेड ऑर्गॅनिझमवर त्यांची ग्रोथ होते आणि त्याच्यातनं ते न्यूट्रिशन मिळवतात. ॲनिमल्स हेटरोट्रॉफिक अँड इंजेस्टिव्ह. ॲनिमल्स हे हेटरोट्रॉफिक असतात म्हणजेच ते त्यांचं फूड स्वतः तयार करू शकत नाही आणि ते अदर ऑर्गॅनिझम्सवर डिपेंड असतात. फोर्थ वन इज लाईफस्टाईल. प्लांट्स हे प्रोड्युसर्स आहेत. ते फूड प्रोड्यूस करतात बिकॉज दे आर ऑटोट्रॉफिक.
ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स. प्लांट्स जे फूड तयार करतात त्याच्यावर ते कन्झ्युम करतात. प्लांट्स जे फूड तयार करतात किंवा प्रोड्यूस करतात त्याच्यावर डिपेंड असतात. ॲनिमल ते फूड कन्झ्युम करतात. थर्ड इज फंगाई आर डिकम्पोजर्स. ते काय करतात तर डिकेईंग मॅटरमधनं ते स्वतःचं न्यूट्रिशन मिळतात आणि डिकम्पोज करतात. फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे काय? एखादा ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यामध्ये जे इव्होल्युशन होतं आणि त्याच्यामध्ये जे चेंजेस होतात त्याला फायलोजेनेटिक रिलेशनशिप असं म्हणतात. प्रोकॅरियोट टू युकॅरियोट अँड युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. आता हे आपण मगाशी क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. किंगडम फर्स्ट क्लासिफिकेशन काय आहे तर किंगडम मोनेरा. ॲक्टिव्हिटी: टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड और बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाईड. आपल्या लॅबोरेटरीमध्ये, स्कूलची जी लॅबोरेटरीमध्ये असते किंवा ग्लास स्लाईड असते त्याच्यावर एक दही किंवा बटर मिल्क म्हणजेच ताकाचा एक ड्रॉप घ्या. डायल्यूट इट विथ अ लिक्विड वॉटर. आता त्याचं थोडंसं पाणी करून ते पातळ करा. केअरफुली कीप अ कव्हर स्लिप. त्याच्यावर एक कव्हर स्लिप ठेवा. ऑब्झर्व इट अंडर द हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि ते जे बटर मिल्क किंवा कर्डचा जो ड्रॉप आहे त्याचं ऑब्झर्व करा कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली. तुम्हाला आता काय दिसेल तर मुव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स. हा इम्पॉर्टंट पोर्शन आहे. आपल्याला मोनेरा ऑब्झर्व केल्यावर आपल्याला कसे दिसतात तर मीन्स ते मुव्हिंग असतात. स्मॉल साईज रॉड लाईक मायक्रोब्स. ते मायक्रोब्स कसे असतात तर मुव्हिंग असतात, स्मॉल असतात अँड त्यांचा शेप रॉडसारखा असतो. लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. आता आपल्याला ते कर्ड किंवा बटर मिल्कमध्ये मिळालेत म्हणून ते लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आपल्याला दिसतात. ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन मोनेरा. आता मोनेरामध्ये काय इन्क्लूड होतं तर ऑल टाईप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी हे किंगडम मोनेरामध्ये आपल्याला मिळतात. आता आपल्याला इथे त्याची ऑर्गॅनिझम्सची पिक्चर इथे दिसते. किंगडम मोनेरामधले आपल्याला डिफरंट ऑर्गॅनिझम आपल्याला इथे बघायला मिळतं. ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम मोनेरा. आता कॅरेक्टरिस्टिक्स हे आपण मगाशी बघितलेली होती. ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. दे मे बी ऑटोट्रॉफिक और हेटरोट्रॉफिक. These are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelles. आता आपण मगाशी जे सायटोप्लाझम बघितलं होतं, सेलमधला जो लिक्विड पार्ट आहे सायटोप्लाझममध्ये आणि त्याच्यात सगळे ऑर्गॅनिझम फ्लोट होतात. आता किंगडम 2 इज प्रोटिस्टा. ॲक्टिव्हिटी: प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास साईड. एका ग्लास साईडमध्ये एक पॉन्ड वॉटरचा ड्रॉप घ्या. ऑब्झर्व इट अंडर लो पॉवर अँड हाय पॉवर मायक्रोस्कोप. यू विल फाइंड सम मोटाईल मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप्स. आपल्याला आता जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला असे मायक्रोब्स मिळतात त्यांना एक इरेग्युलर शेप असतो. दीज आर अमिबा. म्हणजे त्यांचा शेप ठरलेला नसतो, इरेग्युलर शेप असतो त्यांना. आता आपल्याला इथे ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम प्रोटिस्टाचं पिक्चर दिसतंय. युग्लेना अँड अमिबा. अमिबाचा शेप आपण बघितला तर त्याला एक स्वतःचा शेप नसतो. प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम. प्रोटिस्टा हे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आहेत, मीन्स युनिसेल्युलर, विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस एन्क्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्यांच्यात एक वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असतं, म्हणजेच ते युकॅरियोट्स आहेत. They have pseudopodia or hair-like cilia or whip-like flagella for locomotion. त्यांना सुडोपोडिया, अमिबा आहे त्याला सुडोपोडिया असतो लोकोमोशनसाठी, मीन्स मुवमेंटसाठी. और हेअर लाईक
आता पॅरामोशियम आहे, त्याला सिलिया किंवा फ्लॅजेला असतो फॉर लोकोमोशन. ऑटोट्रॉप्स, आता दीज आर ऑटोट्रॉप्स. आता ऑटोट्रॉप्समध्ये कोण आहे तर युगलेना ऑर वोल्वॉक्स, त्याच्यात क्लोरोप्लास्ट कंटेन असतं. सो दे आर ऑटोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स, अमिबा अँड पॅरामोशियम, दीज आर नॉन ग्रीन, सो दे कॅनॉट मेड देअर ओन फूड, कॅनॉट मेक देअर ओन फूड. Third kingdom is fungi. Take a moist piece of bread or bhakri and keep it in a container with a lid for 2 to 3 days. After 2 to 3 days, a fine cotton thread-like tuft is found growing on the surface of bread. Prepare a temporary amount of few threads from this culture and observe it under the microscope. आता हा जो फंगाई आहे तो आपल्याला कधी कधी घरी सुद्धा बघायला मिळतो. सपोज आपल्या घरात खूप शिळं झालेले पोळी असेल किंवा शिळी भाकरी असेल 2-3 दिवसापूर्वी, तर आपल्याला एक व्हाईट कलरचं कापसासारखं किंवा दोऱ्यांसारखं आपल्याला बघायला मिळतं. त्याला आपण बुरशी असं म्हणतो मराठीत, त्याला फंगाई असं म्हणतात. आता ते मायक्रोस्कोप खाली त्याचं ऑब्झर्व करा. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तर दीज आर नॉन ग्रीन, युकॅरियोटिक अँड heterotrophic organism. Most of them are saprotrophs. Saprotrophs means they feed upon decaying organic matter. Saprotrophs means organism, त्यांचं न्यूट्रिशन ते कसं मिळतात तर डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटरपासून मिळवतात. एखादी डेड बॉडी असेल तर जी डिके होत असेल किंवा कुजत असेल किंवा डिकम्पोज होत असेल तर त्याच्यातनं ते त्यांचं न्यूट्रिशन मिळवतात. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन. त्यांची सेल वॉल कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिनपासून बनलेली आहे. सम फंगाई आर थ्रेड लाईक अँड न्यूक्लिई आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. फंगाई कसे असतात तर थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं त्यांचं आणि मेनी न्यूक्लिई आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं सायटोप्लाझम म्हणजे काय तर सेलमधला जो लिक्विड पार्ट आहे त्याला सायटोप्लाझम असं म्हणतात आणि त्याच्यात सेल ऑर्गॅनिल्स फ्लोट होतात. एक्झाम्पल्स, आता याचे एक्झाम्पल्स काय आहे तर बेकर्स यीस्ट. आपलं जर बेकरीमध्ये जे यीस्ट वापरलं जातं तर ॲस्परगिलस, फंगस ऑन कॉर्न, कॉर्नवर जे फंगस आपल्याला बघायला मिळतं ते. अँड पेनिसिलिन, मशरूम, पेनिसिलिन अँड मशरूम. दो मेनी सिस्टम्स ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द विटेकर्स, हिज 5 किंगडम सिस्टीम इज वाईडली एक्सेप्टेड. जरी अजूनपर्यंत क्लासिफिकेशनच्या बऱ्याच सिस्टीम इंट्रोड्यूस केल्या असतील तरी विटेकरच्या ज्या 5 किंगडम आहेत त्या लार्जली किंवा वाईडली फॉलो केल्या जातात. आता आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन बघितलं. आता क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. अमॉंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ह्यांचा नंबर, मायक्रो ऑर्गॅनिझमचा लार्जेस्ट नंबर असतो. हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं करतात तर फर्स्ट दे आर क्लासिफाईड इंटू प्रोकॅरियट्स अँड युकॅरियट्स. प्रोकॅरियट्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू बॅक्टेरिया. प्रोकॅरियट्सचा पुढचा ग्रुप काय आहे तर बॅक्टेरिया. युकॅरियट्स आर grouped into protista, fungi and algae. फर्स्ट काय आहे तर बॅक्टेरिया. 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. आता आपल्याला इथे त्याचं दिलेलं आहे 1 मीटर इक्वल टू 10 रेस टू 6 मायक्रोमीटर अँड 1 मीटर नॅनोमीटर मीन्स 10 रेस टू 9 नॅनोमीटर. Bacteria are characteristics unicellular, independent, parasitic organisms. Sometimes many bacteria together form colonies. आता कधी कधी बॅक्टेरिया हे ग्रुपमध्ये कॉलनी किंवा कॉलनी फॉर्म करतात किंवा ते ग्रुपमध्ये आपल्याला दिसतात. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. आता बॅक्टेरियाचा जो सेल बॅक्टेरियल सेल इज हा प्रोकॅरियोटिक आहे. हां, प्रोकॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप पण सेल वॉल त्याच्यामध्ये आहे. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिल्स आर ॲब्सेंट म्हणून प्रोकॅरियोटिक आहे. बट देअर इज सेल वॉल.
दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. त्यांचं रिप्रोडक्शन बायनरी फिजनने होतं. इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. हे मी अगोदर एक्सप्लेन केली. प्रोटोझोआ. Protozoas are found in soil, fresh water and sea water. Some are found in the body of other organisms, that is they are pathogenic. प्रोटोझोआ आहेत. आता आपल्याला हे कुठे सापडतात तर सॉईलमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये किंवा सी वॉटरमध्ये सापडतात. किंवा सम आर काही जे प्रोटोझोआ आहेत ते आपल्याला बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम, काही दुसऱ्या बॉडी ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर सापडतात, म्हणजेच ते पॅथोजेनिक आहे. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ यूकॅरियोटिक सेल. देअर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अँड अमॉंग प्रोटोझोआ. प्रोटोझोआचं जे सेल स्ट्रक्चर आहे, नंतर ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन आहे, लोकोमोशन मीन्स सुडोपोडिया और सिलिया, अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच ऑटोट्रॉफिक किंवा हेटरोट्रॉफिक, हे त्याच्यामध्ये बरंच फरक असतो. दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. आता यांचं रिप्रोडक्शन सेल डिव्हिजनने होतं. अमिबा फॉर एक्झाम्पल, अमिबा पॅरामोशियम, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. आता हे आपल्याला कुठे दिसतात तर डर्टी वॉटरमध्ये ते आपल्याला दिसतात. अँट अमिबा और हिस्टोलिटिका कॉजेस अमिओबायसिस. आता ह्या जे आहेत त्याच्यामुळे आपल्याला अमिओबायसिस हा डिसीज होऊ शकतो. प्लाझ्मोडियम विवॅक्स कॉज मलेरिया. आता ह्याच्यामुळे काय होतं, कॉजेस मलेरिया. अँड युगलेना ऑटोट्रॉफिक. युगलेना हा ऑटोट्रॉफिक आहे. फंगाय. साईज कशी आहे तर 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. दीज आर फाउंड ऑन decaying organic matter or dead bodies of plants and animals. फंगाई आपल्याला कुठे सापडतं तर डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर किंवा डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्सचे किंवा ॲनिमल्सच्या ज्या डेड बॉडीज असतात, झाडं आपल्याला कुजलेली झाडं किंवा कुजलेली पानं असतात, ॲनिमल्स असतात ज्यांच्या डेड बॉडी कुजलेल्या असतात, त्याच्यावर आपल्याला फंगाई सापडतात. These are eukaryotic organism. Some are unicellular and other are visible with naked eyes. आता fungi are eukaryotic organism, means nucleus is well developed. Some are unicellular. आता काही fungi आहेत ते unicellular आहेत, means made up of one cell. And others are visible with naked eyes. आता काही fungi आहेत ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी सुद्धा दिसू शकतात. Saprotrophic ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. सॅप्रोट्रॉफिक म्हणजे काय तर त्यांचा डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरपासून ते त्यांचं फूड मिळवतात. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली और असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन और बर्डिंग. फॉर एक्झाम्पल बेकर्स टीज, कॅन्डिडा और मशरूम. अल्गी साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. दे आर ॲक्वाटिक. ॲक्वाटिक मीन्स आपल्याला ते पाण्यात दिसतं. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. आता हे मी अगोदर सगळं एक्सप्लेन केलं आहे. फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. मीन्स अल्गी आर ग्रीन इन कलर. अल्गी आर ग्रीन इन कलर. दे कंटेन क्लोरोप्लास्ट सो दे कॅन मेक देअर ओन फूड. फॉर एक्झाम्पल क्लोरेला और क्लॅमायडोमोनस. व्हेरी फ्यू स्पीसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. अल्गीच्या काही ज्या अगदी काही कमी स्पीसीज आहेत त्या युनिसेल्युलर आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेकेड आईज. बऱ्याचशा ज्या अल्गीच्या स्पीसीज आहेत त्या मल्टीसेल्युलर आहेत आपल्याला आणि सहज डोळ्याला दिसू शकतात. व्हायरसेस साईज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आता हे व्हायरस आहे त्यांची साईज एक्स्ट्रीमली स्मॉल असते आणि वी कांट सी विथ नेकेड आईज. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हायरसेसना लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं कन्सिडर केलं जात नाही. और दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. आता हे जे व्हायरस आहेत त्यांना कसं कन्सिडर केलं जातं तर ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. व्हायरसेस हे खूप
लहान साईजमध्ये असतात. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षा 10 to 100 टाइम्स स्मॉलर असतात. अँड कॅन बी सीन विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आपण त्यांना नेकेड आईजने बघू शकत नाही. त्यांना जर ऑब्झर्वेशन करायचं असेल तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. आपल्याला ते इंडिपेंडंट पार्टिकलमध्ये आपल्याला दिसतात. व्हायरस इज लॉंग मॉलिक्युल ऑफ DNA और RNA कवर्ड बाय प्रोटीन कोट. आता व्हायरस आहे त्याला प्रोटीन कोट असतो. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट or animal cells and produce their own proteins with the help of host cells and create their numerous replica. Viruses survive only in living plant or living animal cells. आता व्हायरस आहे हे कुठे सर्वाईव्ह होऊ शकतात तर लिव्हिंग प्लांट किंवा लिव्हिंग ॲनिमल सेल्समध्ये ते सर्वाईव्ह होऊ शकतात. अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स. आणि ते ज्या सेलमध्ये ते एंटर केलेलं असतं. होस्ट सेल म्हणजे काय तर व्हायरस ज्याच्यामध्ये एंटर करतो, ज्याच्या बॉडीमध्ये एंटर करतो त्याच्या होस्ट सेल्समधनं ते स्वतःचं प्रोड्यूस करतात, प्रोटीन्स प्रोड्यूस करतात. अँड क्रिएट देअर न्यूमरस रेप्लिका. आणि त्यांच्या असंख्य रेप्लिका ते तयार करतात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल. आणि त्याच्यानंतर ते होस्ट सेलला डिस्ट्रॉय करतात. अँड बिकम फ्री. दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. आता हे जे फ्री व्हायरसेस ते आता नवीन सेलमध्ये एंटर होतात आणि नवीन सेलला ते डिस्ट्रॉय करतात. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. व्हायरस प्लांट्स अँड ॲनिमल्सला बरेचसे डिसीज होतात व्हायरसमुळे. ह्युमन. आता ह्युमन पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV और एड व्हायरस एट्सेट्रा. कॅटलमध्ये कोणते डिसीज होतात तर टिकोर्ना व्हायरस. प्लांट्स टोमॅटो विल्ट व्हायरस, टोबॅको मोझाईक व्हायरस एट्सेट्रा. बॅक्टेरिया बॅक्टेरियोफेज व्हायरस अटॅक बाय बॅक्टेरिया.